आदिनाथ, हात सोड त्याचा. तुझ्या भावाने काय केलं हे तुला माहिती आहे का? तूही सामील आहेस त्यात. बस साहेब, माझा भाऊ चुकला नाहीये, आज तुम्ही चुकला. तुम्हाला खऱ्या खोट्याची पारख नाही. माझ्या भावाची काहीच चूक नाही. खरा गुन्हेगार कोण आहे तुम्हाला बघायचं आहे का? पार्वती, हा संपत. या गोण्या नाही न्यायच्या. ते जास्तीच्या कोण आहेत त्या? हा त्या मागं कॉन्ट्रॅक्ट ठेवायचे. मी नेऊन ठेवतो की तुझा करायचं. लवकर आणि हे पोती लापवा कुठेतरी. किती वेळ सांभाळत बसायचे. या लवकर. हे संपत, तुझा खेळ संपलाय. माफ करा आबासाहेब. रणजित रावणनं मला पैशाचं आम्हीच दाखवलं. त्यांच्या सांगण्यावरच धान्याच्या पोत्या जागी पैशाची पोती भरली. मला माफ करा. संपत, तो अरे इतके वर्ष सोबत काढली आपण. अरे तुला कधीच काही कमी पडू दिलं नाही मी. माझ्या ताटातला घास तुला भरवला. अजून काय पाहिजे तुला? पण तू मात्र खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस. का करता तुम्ही सगळे असे? निघ इथून. तू एका देव माणसावर आळ घेतलास आणि साऱ्या गावाच्या समोर तू त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केलायस. त्यांची बदनामी केलीस आणि हे सगळं तुला करताना जरा सुद्धा लाज नाही वाटली? तुला मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा मोह आहे ना? अरे पण तू हे विसरलास की या पदावर मी स्वखुशीने आलो नव्हतो. गावकऱ्यांनी मला निवडून दिलं होतं आणि आज त्याच गावकऱ्यांच्या मनातून तू उतरलायस. ज्या दिवशी तू ह्या गावकऱ्यांचं मन जिंकशील ना, त्या दिवशी परत ये. मी स्वतःहून माझं पद तुला देऊन टाकेन. आज या नोकरामुळे वाचला तू. अजूनही मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. या पदावर टिकू देणार नाही मी तुला. आबासाहेब माफ करा. त्या रणजितचं बोलणं ऐकून आम्ही तुम्हाला अपशब्द बोललो. तुमच्याबद्दलचा आदर कधीच कमी होणार नाही. माझा चांगुलपणावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही चांगली माणसं आहात. माझ्या बाबतीत वाईट व्हावं असा विचार तुम्ही का करा? या पोलिसाला नेला पाहिजे. त्याला पोलिसांचा हिसका दाखवला पाहिजे. ए चल ओठ. आबासाहेब सगळ्यांनी मला खोटं ठरवलं. इतके वर्ष माझ्यासोबत असलेले गावकरी त्यांनी सुद्धा माझ्यावर संशय घेतला. नको नको ते आरोप केले आणि ते सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस. तेव्हा आधी मला खूप राग आला तुझा. पण नंतर विचार आला मनात, इतके चांगले संस्कार असलेला हा मुलगा एवढं करू शकेल? पण ते सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस. का नंदी? प्रतापने तुला इतकं मारलं तरी खरं का बोलला नाहीस तू नंदी? साहेब
मला वडिलांसारख्या माझ्या वडिलांबद्दल असं संकट आलं असतं तर मी असंच सामोरं गेलो असतो ना, असंच उभा राहिलो असतो ना त्यांच्या पाठीशी. तुम्हाला रस्त्यावर भेटलो, आपली काही ओळख नसताना तुम्ही आम्हाला तुमच्या घरी घेऊन आलात. कधीच नोकरासारखा नाही वागवलात. ते मी आदराने चांगुलपणाने वागवलं. हा जो काही चांगुलपणा आलाय ना माझ्यात, तुमच्याकडूनच आलाय आबासाहेब. तुमचे उपकार कसे फेडू मला माहित नाही. तुझं आणि माझं गेल्या जन्मीचं काय नातं होतं मला माहित नाही, पण या जन्मी तरी आता हे नातं पक्क झालं, जे कधीच संपणार नाही. माझ्यासाठी जसा माझा प्रताप आहे तसेच आता तू दोघं आहात. आज तुम्ही माझी लाज राखली. माझ्या जीवापेक्षाही माझी इज्जत महत्वाची आहे. मी माझा जीव काढून गावासमोर ठेवला असताना तरी लोकांनी विश्वास ठेवला नसता, पण तुम्ही माझी इज्जत ठेवली. त्यासाठी तुम्ही मागाल ना ते मी तुमच्यासाठी करायला तयार. बोला काय करू मी तुमच्यासाठी? प्रिया मॅडम, हीच योग्य येळ आहे प्रीतम सरांनी तुमचा हात आबासाहेबांकडे मागायची. आबासाहेब बघा, आम्हाला असं काय नको आहे, पण जर शक्य असेल तर घरात गणपतीचा उत्सव साजरा करूया का? अगदी तुम्ही आधी करायचं तसं, 2 धडाक्यात. ठीक आहे, करूया साजरा. लागलंय रे. वा वा भावा, जिंकलेस. आज खऱ्या अर्थाने मला तुझा अभिमान वाटतो. तू सहज आता आबासाहेबांसमोर प्रियाचा हात मागू शकला असतास, पण तू ते न करता त्यांच्या घराचा विचार केलास. प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण स्वार्थी नसतं. आणि आज तू तुझ्या प्रेमामुळेच आबासाहेबांचं मन जिंकू शकलास. आता नाही ते तुझ्या लग्नाला नकार देत. लवकरच आता आबासाहेबांजवळ तुमच्या लग्नाबद्दल बोलायला पाहिजे. एकदा का त्यांनी होकार दिला ना, मग आपण लवकरात लवकर जाऊन आईला हे सगळं सांगूया. चला नंदीशेठ, गणपतीची तयारी करूया. गणपती बाप्पा मोरया. चल. सासरी दॅट आयुष्यमान हो. सासू सुखी राहा. शेवटी अहिल्यावहिनींनी सगळ्या जगासमोर जाहीर केलं की दिशाच या किर्लोस्कर घराण्याची सून असणार आहे. म्हणजे आता हे लग्न कोणीच थांबवू शकत नाही. म्हणजे दिशाचं आणि प्रीतमचं लग्न होणारच. सासरी डॅड, सासू मॉम, आय एम व्हेरी हॅपी टुडे. थँक्यू सो मच. आता फायनली मी हक्काने हे घर माझे असं म्हणू शकेल. दिशा, हे घर या आधी तुझंच होतं आणि या नंतरही तुझंच असणार आहे हक्काने.
असा कॉल? नक्कीच काहीतरी अपडेट असेल. सासरे सासू, एक्सक्यूज मी, क्लायंटचा इम्पॉर्टंट कॉल आहे, मी लगेच घेऊन येते. हां बोल मिहीर. दिशा, तुझा जो डाऊट होता ना तो अगदी खरा निघालाय. आदित्य आणि प्रीतम कुठल्याही प्रोजेक्टसाठी गेलेले नाही आहेत. इनफॅक्ट मुंबईपासून कुठल्या तरी एका दूर खेड्यात गेलेत ते. आर यू शुअर मिहीर? ते मुंबईपासून दूर कुठेतरी गावात गेलेत? ऑफकोर्स दिशा, माझे कॉन्टॅक्ट्स वापरून मी त्यांचं लोकेशन शोधून काढलंय. ते डेफिनेटली त्या खेड्यातच आहेत. आणि मी काढलेल्या माहितीनुसार तिथे किर्लोस्करांचा कुठलाही प्रोजेक्ट होत नाहीये दिशा. ओ ओके, थँक्स. प्रीतम, तू इतक्या इझिली माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करणारा नाही आहेस हे मला वाटलेलंच होतं. तू माझ्यासाठी काय सरप्राईज घेऊन येणार आहेस याचा वेट नाही करणार मी आता. मीच तुला सरप्राईज देईन. तुझी सगळ्या जगासमोर कशी वाट लावते ते तू बघच आता. आदित्य सर, मी पटापट आवरून घेते, आपल्याला गणपतीची तयारी करायची आहे. आदित्य सर, अहो तुमच्याशी बोलते मी, एवढं कसला विचार करताय? प्रीतमचाच विचार करत होता. अरे मी आहे ना प्रीतमला लहानपणापासून ओळखतो. मला एक्झॅक्टली माहिती आहे तो काय आहे, कसा आहे. आज जे काय तो वागलाय ना त्यावरून असं वाटतच नाहीये की हा प्रीतम आहे. इतका बदल कसं काय घडू शकतो यार त्याच्यात? प्रेम. प्रेम? वय आदित्य सर, प्रेम. प्रीतम सर पिरमात आहेत. आणि जेव्हा माणूस पिरमात असतो ना तेव्हा तो वेगळाच असतो. एवढा बदल, एवढा ड्रास्टिक बदल? सर, त्यासाठी प्रेम करावं लागतं. प्रेम ही गोष्ट ना समजावून सांगायची नसते, ती अनुभवायची असते. जिभेला गोड लागलं तर ते किती गोड लागलं हे आपल्याला सांगता येतं. अन वाऱ्याची झुळूक अंगावरनं गेली तर आपल्या मनाला किती बरं वाटलं हे सांगता येतं. तसंच असतं प्रेम. प्रेम ही गोष्ट शब्दात नाही सांगता येत, त्याचा अनुभव घ्यायचा असतो. हे बघ, तू जे बोलतेय ते मला पटतंय, पण मी म्हणतो काहीतरी डेफिनेशन असेल ना प्रेमाची. जसं आम्ही ऑफिसमध्ये काही कळत नसेल तर एक्सप्लेन करतो, प्रेझेंटेशन्स देतो, तसंच इथे वेगळं असतं सर. प्रेम ही गोष्ट समजावून सांगायची नसते, ती समजून घ्यायची असते. अवघड दिसते सर. प्रेम जितकं अवघड तितकं सोपं, जितकं उथळ तितकंच खोल, जितकं फिकट तितकंच गडद. पण हे होतं कसं? बस होतं. म्हणजे कधी कधी कुणाला कळत बी नाही की त्यांना प्रेम झालंय म्हणून. ते ओळखायचं कसं? आपण नसतं ओळखायचं, प्रेम आपल्याला ओळखतं. तेच आपल्याला शोधून काढतं आणि वरडून सांगतं की हे तुम्ही प्रेमात आहात म्हणून. आणि तरी आपल्याला कळत नाही. तुम्हाला कळलं काय? हेच की प्रीतम सरांमध्ये त्यांच्या प्रेमामुळे झालेले बदल कळलं. प्रेम हे असंच असतं. ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्याला सांगायची गरजच लागत नाही की आपण त्यांच्यावर प्रेम करतोय. त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवत नाही प्रेम. खरं तर ना प्रेमात कुठलीच अपेक्षा नसते,
कुणाकडूनच कसलीच. प्रेम हे निस्वार्थ असतं. सर, आणि आपल्याला ना कायम असंच वाटत राहतं की आपण ज्या माणसावर प्रेम करतोय त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू राहावं. त्याच्या आनंदात आपण आपला आनंद शोधत असतो. त्याला रडू आलं की आपल्या बी डोळ्यात टचकन पाणी येतं. तेव्हा हसला की आपल्या बी वटांवर हसू येतं. त्याला कधी आपल्याशी बोलायचं असेल, त्याला आपल्याला भेटायचं असेल तर आपण कायम त्याच्यासाठी तयार असतो. आदित्य सर, तुम्ही बी कायम खुश राहा, एवढंच माझं मन म्हणतं. म्हणजे प्रीतम सर प्रिया मॅडमच्या बाबतीत असाच विचार करत असतील म्हणून त्यांच्यात एवढे बदल झालेत असं मला म्हणायचं वाटतं. मला असं वाटतंय तू प्रेमात PhD केलीस. PhD म्हणजे? तुला नाही कळणार. तुम्हाला बी नाही कळणार प्रेम काय असतं. बरं, मी आवरून घेते. चला, आपल्याला आवरायचं ना, गणपतीची तयारी करायची. चला, मी आवरून घेते. ओके. प्रीतम सर भर दुपारी का झोपलेत? भाईसोबत कुस्ती खेळून पोते उचलून दमले असतील. गेले काही दिवस किती कष्ट घेत आहेत ते माझ्यासाठी. अहो रिया मॅडम, काय चाललंय? कुठं आहे लक्ष तुमचं? आणि एवढी कसली गडबड आहे? फारुख, अगं प्रीतम सर अजून उठलेले नाहीयेत. फारुख, मला त्यांची खूप काळजी वाटते. चला ना, आपण बघूया. हो, तुम्ही नका काळजी करू, आपण जाऊया. चला. दादासाहेब नाही, पारू. सांगतोय सावकाश. तू काय करते इथे? प्रीतम सर, मला लई त्रास होतोय ना. हो का? तुला कसं कळतं? मला नाही कळलं, प्रिया मॅडमना कळलं. ते टेलिपॅथी झाली. म्हणजे? टेलिपॅथी म्हणजे मनातलं ओळखणं. अहो, पण मी नाही ओळखलं तुमच्या मनातलं. प्रिया मॅडमनी ओळखलं. प्रीतम सर, त्यांना असं जाणवलं की तुम्हाला लई त्रास होतोय, तुमचं अंग दुखतंय. पण प्रीतम सर, मी तुम्हाला दादासाहेबांशी मैत्री करायला सांगितली होती, त्यांच्याशी जवळीक साधायला सांगितली होती. तुम्ही त्या आकड्यात जाऊन त्यांच्याशी पंगा कशा पायी घेतला? का केलं तुम्ही असं? का केलं म्हणजे? फारुख, प्रेमात पडलेल्या माणसाला ना कुठल्याच प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नसते. उलट त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं प्रेम. मी खूप प्रेम करतो प्रिया मॅडमवर. म्हणजे मी सांगूही शकत नाही मी किती प्रेम करतो. मी एवढं प्रेम करतो त्यांच्यावर. मी विचारल्यावर पण नाही सांगणार का माझ्यावर किती प्रेम करता ते? मॅडम, काय इतके हरवलात का माझ्यात की मी विचारल्यावर पण सांगणार नाही? सांगून मला असं प्रेम कमी नाही करायचं.
मला माझ्या प्रेमाला कुठलंच माप नाही द्यायचं. तुमच्या प्रेमाला कुणाचीच नजर न लागो. नाही लागणार. खऱ्या प्रेमाला ना कोणाची नजर नाही लागत, कळलं का? पण पारू, तू पण तर माझी जादूगार आहेस ना. तू पण माझ्यावर किती प्रेम करतेस, किती केअर करतेस माझी. तुलाही माझ्या मनातलं सगळं कळतं. तर भारी आहेस रे तू. माझ्या दादाला पण ना तुझ्यासारखीच बायको मिळायला पाहिजे. त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची काळजी घेणारी, नेहमी त्याच्यासोबत उभी राहणारी. अरे तुला काय वाटतं, मिळेल का ग त्याला अशी बायको?